समज मनाची। नेहमी गावातील आणि मिरज पूर्व भागाच्या समस्या घेऊन तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, जिल्हा परिषद अशा शासकीय कार्यालयात स्वतः जाऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्यात बेळंकीचे माजी सभापती वसंतबापू गायकवाड अग्रस्थानी असायचे। निष्ठा काय असते हे त्यांच्याकडे बघून कळायची। वसंतबापू गायकवाड यांचा जन्म बेळंकी गावात झाला। या गावात जन्म घेऊन बापूंनी बेळंकी या गावाचे नाव जिल्ह्यात केलं। शेती हा त्यांचा व्यवसाय, तसेच बैलगाडी शर्यत ही बापूंना खूप आवडायची। दुष्काळग्रस्त असणाऱ्या या गावातील लोकनेता जिल्ह्याच्या राजकारणात दिसून आला। समाजकार्य करत राजकारण करणे हे वसंतबापू यांचं ब्रीदवाक्य होतं। राजकारण माझा व्यवसाय नाही, मात्र गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी राजकारणाचाच वापर करावा लागतो, असे बापू नेहमी म्हणत। प्रशासनातील सर्व विभागातील अधिकाऱ्यांशी त्यांचे घनिष्ठ संबंध व मैत्री होती। बापू काम घेऊन गेले आणि काम झाले नाही असे कधी झालेच नाही। प्रशासनात बापूंची आदरयुक्त भीती होती। साधी राहणी व तगडा जनसंपर्क असलेले बापू मिरज पूर्व भागातील नागरिकांच्या गळ्यातील ताईत होते। गावातील दिवसभराचे काम आटोपून बापूंची स्कॉर्पिओ मिरजेच्या दिशेने दुपारी रवाना व्हायची। गाडीत एक दोन मंडळी ज्यांची समस्या आहे ते नेहमी असायचे। तसेच गाडीत नेहमी ज्यांची कामे आहेत त्यांची कागदपत्रे पाहावयास मिळायची। यावरूनच बापूंची जनतेप्रती असणारी तळमळ दिसून यायची। ग्रामपंचायत सोसायटीच्या माध्यमातून वसंत बापूंनी गावात विकास केला। शेतकऱ्यांची समस्या मिटावी म्हणून नेहमी प्रयत्नशील राहिले। मार्केट कमिटीच्या माध्यमातून जे काय शेतकऱ्यांसाठी करता येईल ते सर्व बापूंनी केले। अजूनही बेळंकी तसेच पूर्व भागातील नागरिक बापूंच्या आठवणीत हळहळ व्यक्त करतायत। कुटुंबाला कमी वेळ देत या गोरगरीब जनतेलाच आपला वेळ दिला। आपण राजकारणात आहे म्हणून कधीही घरच्या इतरांना राजकारणात पुढे आणलं नाही। अतिशय साधी व सर्वसमावेशक, सर्वात मिसळणारी व्यक्ती म्हणून बापू परिचित होते। मात्र गेल्या वर्षी काळाने घाला घातला आणि बापू आपल्यातून निघून गेले। काल त्यांचा प्रथम पुण्यस्मरण दिन झाला। अजूनही बेळंकीतील जनतेला बापू आपल्यात नाहीत हे पटत नाही। मात्र या जनतेला आता बापूंच्या रूपाने सावरण्याची जबाबदारी त्यांचे चिरंजीव भैयासाहेब यांच्यावर आली आहे। भैयासाहेब ती जबाबदारी पार पाडत आहेत, सर्वांना आपलेसे करतायत। आता वेळ आली आहे भैयासाहेबांना धीर देऊन भैयासाहेब यांच्या सोबत राहण्याची। हीच बापूंना खरी श्रद्धांजली असेल।